परदेशात नोकरीचा आमिष दाखवून नागपूरच्या 28 वर्षीय महिलेला मानव तस्करीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातील कंपनीने पोर्तुगालमध्ये वेश्या व्यवसायासाठी तिची विक्री केल्याचा महिलेनं आरोप केलाय। नोकरीच्या नावाखाली तिच्याकडून 8 लाख रुपये घेतल्याचंही तक्रारीत नमूद आहे। परदेशात पासपोर्ट काढून घेत धमकी देण्यात आली, तर अखेर 29 जूनला या महिलेनं आरोपींच्या तावडीतून सुटका करून भारत गाठला। या प्रकरणी 8 जणांविरोधात पुणे पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्यातली एक कंपनी आहे ज्या कंपनीनं एका नागपूरच्या महिलेची फसवणूक केलेली आहे। तिचा वेश्या व्यवसायासाठी परदेशामध्ये तिची देहविक्री केल्याची धक्कादायक गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे। नोकरीचा आमिष दाखवून या महिलेकडून जवळपास 8 लाख रुपये उकळले आणि या महिलेला परदेशामध्ये पाठवलं आणि तिथे सुरुवातीला काही नोकरी मिळेल आणि नोकरीनंतर परमनंट जी नोकरी आहे ती होईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं गेलं होतं। मात्र परदेशात तिला जिथे नोकरीच्या निमित्तानं नेमलं तिथल्या मालकानं जो खुलासा केला त्यात त्या महिलेला असं सांगितलं गेलं की मी जे काम सांगेल ते काम तुला करावं लागेल, तुला या ठिकाणी विकलं गेलेलं आहे आणि सोबतच्या ज्या महिला होत्या त्यांनी देखील इथे वेश्या व्यवसाय चालतो अशा पद्धतीची माहिती त्या महिलेला दिलेली होती। आणि हे सगळं जेव्हा समोर आलं तेव्हा या महिलेनं स्वतःची सुटका करून घेतली। तिचा जो पासपोर्ट त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला होता तो देखील तिनं काही पैसे देऊन तिथे मिळवला आणि त्यानंतर ती जी आहे महिला ती दिल्लीमध्ये परतली। त्यानंतर तिने पुण्यातल्या कंपनीच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध घेतला जातो। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। जसं ते हा व्यापाराचं काम होतं ना तसं काम करावं लागणार आहे त्याच्यासाठीच नाही तर बाकी सर्वांसाठी असं त्यांनी मला बाहेरून म्हटलेलं होतं। मी म्हटलं आता इथे तर मी पूर्ण फसली आहे। चाबी घेऊन रात्री 3च्या दरम्यान तिथून सुटका केली। माझ्या हस्बंडला सांगितलं अशा अशा गोष्टी झाल्या आहे। 3 वाजता मी तिथून रात्रीला सुटका केली। एक पहाडी इलाका आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता। तिथून दिवसातून फक्त एकच बस येते, फक्त एकच बस येते। मला मी सुटका करून